MIDC हे नाव तुम्ही हजारो वेळा ऐकलं असेल. तर MIDC म्हणजे नेमकं काय, तर ते आपण आज जाणून घेऊ. तर MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यालाच मराठीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ असेही म्हणतात. तर साधारणतः 1962 मध्ये MIDC ऍक्ट द्वारे MIDC स्थापना झाली. तर याचं उद्दिष्ट असं होतं की जी आपली कृषी प्रधान अर्थव्यवस्था होती त्याच्यावरचा थोडा भार कमी करून आपल्याला यामध्ये उद्योगांना समाविष्ट करून घ्यायचं होतं. आणि त्या दिवसापासून ते आतापर्यंत जवळपास 2.5 लाख एकरचं भूसंपादन झालं व त्यावर MIDC उभी राहिली. भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना काही ना काहीतरी मोबदला देण्यात येतो, तर काही लोक पैशाच्या स्वरूपात परतावा घेतात. महाराष्ट्रामध्ये हे मॉडेल सुरुवातीपासूनच एवढं यशस्वी ठरलं की यामुळे लाखो करोडो रोजगार उपलब्ध झाले. महाराष्ट्र जो नंबर 1 ला गेला तो आजतागायत कायम आहे व पुढील अनेक दशके कायम राहील. तर MIDCचं नेमकं काम काय आहे? MIDC शेतकऱ्यांचं मोठं भूसंपादन करून त्यामध्ये रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, ड्रेनेज असेल, या सगळ्या सुविधा उद्योगांना पुरवायचं काम करतं. व एखादा मोठा उद्योग असेल व त्याला कच्च्या मालाचा पुरवठा करणारे काही सबवेंडर्स असतील त्यांची त्या ठिकाणी सोय केली जाते. त्यामुळे एखाद्या मोठ्या उद्योगाच्या भोवती मोठी इकोसिस्टम तयार होते. जसं की चाकणला मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्या भोवती छोटे छोटे वेंडर्स तयार झाले, किंवा पिंपरी चिंचवडला टाटा मोटर्स पहिली आली, किंवा संभाजीनगर मध्ये जी बजाजची कंपनी एवढी मोठी त्याच्या भोवतीचे सबवेंडर्स तयार झाले. याद्वारे डायरेक्टली लाखो व इनडायरेक्टली करोडो लोकांना रोजगार मिळतो. काही ठिकाणी महाराष्ट्रात आयटीच्या MIDC उभे राहिल्या, जसं की इंजवडी असेल किंवा नवी मुंबई असेल. मात्र आज MIDC मध्ये काम करणाऱ्या लोकांचा वर्क लाईफ बॅलन्स बघितला, तिथल्या रस्त्यांची अवस्था बघितली, तिथल्या उद्योगधंद्यांची अवस्था बघितली, तर खरंच मनोमन दुःख होतं. नवीन उद्योग आलेच पाहिजे, नवीन उद्योग वाढले पाहिजे. आता सरकार नवीन काहीतरी करण्यापेक्षा आहे त्याकडे जरी प्रामुख्याने लक्ष दिलं तरी फार मोठी समृद्धी येऊ शकते. असं तुमच्या भागात कोणती MIDC आहे का? व तुमच्या भागातील प्रसिद्ध कंपन्यांची नावे काय ते तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.